माझं नाव धनराज मंत्री, संचय ट्रेडर्स, नवा मुंडा, नांदेड. मापदानं जी भूमिका घेतली बंद बेमुदत बंद ठेवायची, गेल्या वर्षी सुद्धा त्यांनी 3 दिवसाचा बंद केला होता. नंतर 1 वर्ष कोणत्याही लिंकिंग बद्दल त्यांनी पाठपुरावा केला नाही. मग अधोरेखित त्यांनी सर्व व्यापाऱ्यांना वाऱ्यावर सोडले आणि सीझन आला परत खरीप हंगामा की परत मापदानं स्वतःच्या अस्तित्वासाठी पूर्ण महाराष्ट्राला वेठीस धरण्याचं काम, शेतकऱ्यांना व्यापाऱ्यांना वेठीस धरल्या, शासनाला वेठीस धरण्याचं काम पूर्ण केलेलं आहे त्यांनी. लिंकिंग म्हणजे काय, नेमकं काय आहे, येते कुठून, ह्याचा उगमस्थान कुठं आहे. आणि जे लिंकिंग बद्दल आजपर्यंत व्यापाऱ्यांनी तक्रारच केली नाही, फक्त निवेदन दिलेत. ठीक आहे, निवेदन दिले मान्य करता, पण त्यानंतर त्यांनी कोणते पाऊल बी उचलले नाहीत की लिंकिंग बद्दल त्यांच्यावर कारवाई करा किंवा लिंकिंग ही आमची तक्रार आहे, पुराव्याची तक्रार द्यायची होती. पण फक्त लिंकिंग येते हे फक्त गाजावाजा होते त्यांचा, पुराव्यानिशी त्यांनी तक्रार देत नाही. शेतकऱ्यांना खूप फटका बसणार आहे, कारण शेतकऱ्याला यावेळेस युद्ध परिस्थितीमुळे त्यांचा पुरवठा होत नाही पूर्णपणे, म्हणून त्यांना आता येणाऱ्या माल सुद्धा थोडं टंचाई होईल. पण इतर राज्याचा परवाना असल्यामुळे नांदेडमध्ये माल आणलेला, जिल्ह्याचा माल हा नांदेडमध्येच विकण्यात यावा एवढी शासनाला मी विनंती करतो. त्यामुळे सर्व शेतकऱ्यांना लाभ होईल त्यांचा. यामध्ये होलसेल विक्रेते सुद्धा आहेत. हो, होलसेल विक्रेते आहेत ना. मग तेच, मग होलसेल विक्रेत्यावर आजपर्यंत कारवाई झाली नाही ना, फक्त किरकोळवर कारवाई होते. शासनाजवळ काय 4 ते 4.5 हजार सभासद आहेत मापदाकडे. मापदानं मग 80,000 दुकानं बंद करण्याचा निर्णय कसा काय घेऊ शकतात ते? त्यांच्या स्वतःच्या सभासदांना सांगावं बंद करावं म्हणून. बाकीच्यांना कारवाई होते वेळेस सर्वसामान्य व्यापाऱ्यावर कारवाई व्हायली, खालीच चौकशी व्हायली, पण होलसेल व्यापाऱ्यांची चौकशीच होईना झाली, त्यांच्यावर कोणतीच कारवाई झालेली नाही आजपर्यंत. जिल्हा कृषी अधिकारी आणि जिल्हा कृषी विकास अधिकारी यांची आपण भेट घेतली, त्यांची काय बोलणं? काल जिल्हाधिकारी साहेबांच्या कार्यालयात मीटिंग झाली, त्यावेळेस सर्व कंपन्यांनी व सर्व अधिकाऱ्यांच्या समक्ष सर्वांच्या समोर सगळं मान्य केलं की ह्या पुढे आम्ही कंपन्यांनी सुद्धा लिंकिंग देणार नाही म्हणून कंपन्यांनी मान्य केलं होतं. पण त्यानंतर सर्व प्रश्न निवळला, तरी आज मापदा स्वतःच्या अस्तित्वासाठी उद्या मीटिंग आहे कृषी मंत्री साहेबांसोबत, आयुक्त साहेबांसोबत, म्हणून तिथं अस्तित्व दाखविण्यासाठी हे बंद पुकारलेलं आहे. त्याच्यामध्ये कोणतेही तथ्य नाही. अगोदरच खत मिळत नाही. आज समजा बीड झालाय, इथं शेतकरी पैसे घेऊन जातात, त्यांना खत मिळणार नाही. पूर्ण महाराष्ट्र बंद करून ठेवलाय. आता बघा, उद्या मीटिंग मध्ये जर तिथं मागण्या, आज इथं कलेक्टर साहेबांना मागण्या सगळं मान्य केल्या तरी बंद ठेवलंय, म्हणजे जाणून विटीस धरण्याचा हा प्रकार चालू आहे. ह्याच्यामध्ये आहे ना नुकसान, मालच भेटणार नाही ना शेतकऱ्यांना, जाणून अडून केलं. कोरोना काळात सुद्धा शासनाला बंद करू दिलं नाही. ही आणि हे मुद्द्यात हा पूर्ण खताचा व्यवसाय, बियाण्याचा, हा सगळं जीवनावश्यक वस्तूमध्ये येते. कायद्याने हे बंद करू शकत नाही. तसं आता कृषी साहेबांना त्यांना खरं तर नोटीस द्यायला पाहिजे होती की बंद ठेवू नका, प्रश्न निवडलेला आहे. त्यांची मागण्या बी खूप वेगवेगळ्या आहे. एसटीबीटी बंद करा. केंद्र शासनाने आणि राज्य शासनाने ज्यांना परवानगीच दिली नाही ते म्हणतात की ते बंद करा. आता जे मान्यच नाही, परवानगीच नाही, त्याला बंद करा कसं म्हणू शकतात? जिल्हाधिकाऱ्यांनी आपले सर्व मागण्या मान्य केल्या ना, तरी बंद करायला मापदा म्हणते बंद करा म्हणते. आता त्यांची स्वतःचे अस्तित्व निर्माण झालेलं आहे. आम्ही महाराष्ट्र बंद करू शकता, आम्ही परत महाराष्ट्र उघडू शकता, हा अस्तित्व दाखवण्याचा त्याचा प्रयत्न चालू आहे. लिंकिंग नेमकी उगमस्थान कुठं आहे, नेमकं देते कोण, हा प्रश्न महत्वाचा आहे. प्रत्येक वेळेस छोट्या व्यापाऱ्याला धरणं हे बरोबर नाही. साहेबांनी काल अचानक भेट दिली आणि चांगली भेट दिली अचानक, म्हणजे तारांबळ उडाली. म्हणजे कोणाला काही माहित नसताना आल्या, ती लई चांगली गोष्ट झाली. त्याच्यामुळे सगळं व्यवस्थित आता, म्हणजे सर्व व्यापारी सुद्धा सतर्क झाले आता, आणि केव्हाही आता प्रशासन आता कडक नजर ठेवत आहेत, हा पक्का आहे. आता बोगस आल्यावर त्याची चौकशी चालू आहे. जे काही येईल ते नियमानं कारवाई होईल त्यांच्यावर, चौकशी जर बोगस आढळलं. बंद जे आहे ते शासनाला मागण्या मानणं योग्य आहे. शासनाने व्यापाऱ्यांना ठेवलंच पाहिजे, पण त्यातून प्रश्न जर निवडला तर बंद करणं योग्य नाही. शासनाला शेतकऱ्यांना भेटी धरणं हे योग्य नाही.
नाही आपण आदेशाला असं म्हणू शकत नाही. बैठकीमध्ये निर्णय झाला, अजून लेखी आदेश त्यांचे काही आले नाही. काय बोलू शकता की आदेश असेल? नाही, लेखी आदेश अजून काही आला नाही, कोणालाही दिला नाही, कोणालाही माहित झालं नाही. शेतकऱ्यांना आवाज काय असणार? शेतकऱ्यांना आता वेट अँड वॉचच्या शिवाय काय भूमिका आहे त्यांच्याकडे दुसरं पर्याय काय? त्यांनी शेतकऱ्यांनी प्रशासनाकडे मागणी करावी. त्यांनी खताची जी काही असेल तर त्यांनी मागणी प्रशासनाकडे करावी. प्रशासन उपलब्ध करून देईल त्यांना. आजपासून बंद पूर्ण 27 तारखेला. हो, आजपासून बंद ठेवलंय. आता किती दिवस बंद ठेवतात जे येणारा काळ दाखवेल. पण स्वतः आपली भूमिका काय आहे? नाही, बंद ठेवू नये. चालू ठेवून बी आपण लिंकिंगचा सामान घेऊ नये. आणि दुसरी STBT ला परवानगी नाही. आणि औषधी कंपन्या म्हणतात की ते एक्सपायरी ते एक्सपायरी येण्याच्या 3 महिने अगोदर जर त्याला पत्र दिलं ते पूर्ण हे करतात. त्यांनी मागणी करू शकतात. त्याच्यानंतर त्यांच्या मागण्या अधिकारी ठेवू नये दुकानावर. अधिकारी का ठेवू नये? अधिकारी ठेवलं चांगली गोष्ट आहे, तुम्हाला चोऱ्या करता येणार नाही. म्हणजे कुठंतरी मागण्यामध्ये दिशाभूल केलेली आहे ह्याच्या मागण्यामध्ये. म्हणजे जे कायद्याला धरून मागण्या नाही ते मागण्या त्यांनी मागण्या केलेल्या आहेत त्यांनी. याच्यामध्ये अजून एक लिंकिंग आणि याच्यामध्ये FR आहेच. खूप खत कंपन्यामध्ये FR आहे. एखाद्या जर FR नसेल तर ते रेट कमी करतात ना, रेट कमी लावून ते देतात. आणि अवैध कीटकनाशकाला कंपन्या परत घेतात. म्हणजे सगळ्या गोष्टी आहेत जिथं तिथं, म्हणजे व्यवस्थित चर्चेनं मार्ग निघू शकते. पण ह्यांनी जाणून बुजून वेटीस धरण्याचा आणि आम्ही काहीतरी आहोत, वर्षभर आम्ही प्रशासनाकडे काहीतरी करून दाखवतो, म्हणजे मादाचे जे संघटनेचे पदाधिकारी त्यांच्याकडून असं केविलवाणे प्रयत्न चालू आहे त्यांचा की आम्ही करत आहोत तुमच्यासाठी, पण प्रत्यक्षात नाही. ते सक्तीचंच केलं. साती पोर्टल सक्तीचे अजून म्हणजे एकदम सक्ती केली नाही, पण त्यांनी करा म्हणणं असं त्यांचं केंद्र शासनाचं आहे. त्यांनी तर राज्याकडे मागणी करून काही फायदा नाही. केंद्र शासनाकडे त्याचा पाठपुरावा करावा मतदाना. केंद्र शासनाच्या हातात आहे, राज्य शासनाकडे नाही ते. हा, शासनास व प्रशासनास विनंती आहे की शेतकऱ्याचे हित बघून कोरोना काळात सुद्धा त्यांनी शेतकऱ्यांचे हित जपले. मेडिकल किंवा अनाज पेट्रोल जसं आहे तसं हे शेतकऱ्याचे खताचा बियाण्याचा व्यवसाय आहे. त्याप्रमाणे शासनाने ह्याच्यामध्ये गंभीरतेने दखल घेऊन शेतकऱ्यांना वेटीस न धरता, प्रशासन वेटीस न धरता प्रशासनाने ह्याच्यामध्ये पूर्णपणे सहभाग घ्यावा व ह्याच्यापासून चांगल्या प्रकारे हाताळावे. त्याच्यापासून लवकरात लवकर खरीप हंगामा पुढचा चांगला जाईल यापुढे प्रशासनाने लक्ष द्यावे.